भगवत कृपा जागृत आहे, ही सर्व मानवामध्ये विराजमान आहे. अशा भगवत कृपेला आपण प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा गुरुदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार. नमस्कार जी. प्राचीन झाले वाटत बॅटरी आतापर्यंत झाले होते. ठीक आहे. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ बाबाच्या आदेशाप्रमाणे आज मोदा निलज इथं भव्य असे सेवक संमेलन व स्वामी श्रवणाचे कार्यक्रम पार पडले. त्या निमित्त चर्चा बैठकीचे आयोजन केलेले आहे. या चर्चा बैठकीमध्ये शिस्तीचे विधाता बुद्धीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. त्यांना माझा प्रणाम. तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा गुरुदेव उपस्थित आहेत. त्यांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे बाबाच्या खांद्याला खांदा लावून दैवशक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता सहकार्य करणाऱ्या आपल्या सर्वांच्या मातोश्री ह्या सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे अध्यक्ष श्री माननीय रविभाऊजी गायकवाड साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे सचिव श्री किरण भाऊ राऊत यांना सुद्धा माझा नमस्कार. याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संचालक गुरुवेले सर यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे सहसचिव श्रीमती प्रतिभाऊ चौधरी यांना सुद्धा माझा नमस्कार. मंचावर उपस्थित असलेले पूजा शाखेचे सर्व पदाधिकारी तसेच साकोडून आलेले बाबाचे ज्येष्ठ सेवक श्रीमान्य वासुदेवजी हरिमसने सर्वांना माझा नमस्कार. मंचावर उपस्थित असलेले मार्गदर्शकगण सेवक मार्गदर्शकगण व कार्यकर्तागण सर्व मंचावर उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व सेवक बंधू भगिनी बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे संचालन करणारे सूत्रसंचालन करणारे अंबोले सर यांना सुद्धा माझा नमस्कार. महान त्यागी बाबा गुरुदेवजींनी ही दैवी शक्ती प्राप्त करून प्रथम आपल्या कुटुंबातील दुःख दूर केला आणि दुःख दूर केल्यानंतर बाबांना वाटायचं ह्या जगामध्ये कितीतरी कुटुंब दुःखी आहेत. म्हणून बाबांनी विचार केला की ही दैवी शक्ती आपल्या कुटुंबापुरती न ठेवता गावोगावी खेड्याखोड्यामध्ये जाऊन हे काही साधना मिळत त्या साधनाने जाऊन मानवाला जागवण्याचा प्रयत्न केला आणि मानव जागले आणि या मार्गात मिळले. आपण का मार्गात मिळलो? आपण आपल्या कुटुंबात आपल्याला आपल्या मोठ्या बाळाला आई वडिलांना फार दुःख होते. आपण जग फिरलो और आपल्याला धारा लागला नाही. वैद वाण्याकर गेलो, हत्याकर गेलो, यातून कोणावलेकर गेलो, काही नेमकून काही हत्याकरण केला आपण, परंतु आपल्याला समाधानी मिळाली नाही. डॉक्टर सुद्धा संपले परंतु आपल्याला काही सुख समाधानी मिळाली नाही. परंतु कोणाच्या तरी माध्यमातून या मार्गाची उपरेषा आपल्याला कळली आणि या मार्गात आपण
जुळलो. कारण दुःख असे होते कुठेही गेला तरी आपलं दुःख कमी होत नव्हतं. आणि दुःख दूर झाल्यानंतर आपला सुख समाधानी जीवन जगत. परंतु मानव आहे हा मानव मोठा मुजोर आहे. मानव हा मुजोर आहे. सृष्टी निर्मात्यानं मानवाला या धर्तीवर जन्म घातला, निर्माण केला आणि त्याच्यामध्ये मोह माया अहंकारही निर्माण केला. मोह मायाही सुद्धा निर्माण केला आणि मोह मायामध्ये फसून मानव दुःखी झाला. मानव दुःखी झाला. परंतु बाबा आपण मार्गात मिळलो. मार्गात मिळाल्यानंतर बाबाने दिलेल्या तत्वसुद्धा नियमाचा आपण पालन केला म्हणून आणि मोह माया अहंकाराचा त्याग केला. तेव्हाच आपल्या कुटुंबाचं दुःख दूर झालं. आपल्याला आठवत आहे पहिला दिवस आपण फोटो कसा ना झालो कसं. आपल्याला पहिला दिवस आठवत आहे तर मी कसा होतो आज कसा झालो. तुम्ही आपल्या मार्गदर्शनाकडे गेल्या आणि मार्गदर्शनाने भावनिधी सांगायची दुःख सांगितलं, त्यांना मार्गाची रुपीच्या सांगितली आणि तुम्हाला 3 दिवस 7 दिवस 11 दिवसाचे कार्य दिले. त्या कार्यामध्ये तुम्ही आपल्या घरी भगवंताची ज्योत लावली. त्या दिवसापासून दुःख दूर होणं सुरू झाले. एवढी मोठी दैवशक्ती आहे. काही मार्गदर्शकांना तुम्हाला काही अशी राग रागवणी विरोधी काही मिळून दिला नाही. शब्दही भगवान आहे, शब्दही शैतान आहे. शब्दावर भगवंत उभा आहे. शब्द दिला म्हणून तुमच्या कुटुंबातील दुःख दूर झालं. म्हणून शब्द वापरताना बोलून शब्द वापरावं जेणेकरून दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख लागणार नाही. कारण बाबाला तुम्हाला एक अनुभव सांगतो. बाबा नागपूरमध्ये आपल्या निवासस्थानात जात होतो. पिंपीला गोळीबार चौक पिंपी जात होते. त्यांच्या बरोबर काही सेवक होते आणि सेवक असताना मागून एक व्यक्ती आला आणि बाबाच्या अंगावर पान पाहून चुकून गेले. शेवकाला राग आला का बाबा हा तुमच्या अंगावर चुकला नाही, तुमचे कपडे सगळे कपडे खराब झाले. याला आता म्हणजे आम्ही 2 लावूनच येतो. बाबा म्हणे नाही आपण म्हणजे साबणीला धुवून टाकू. साबणीला धुवून टाकू. बाबांना काही म्हणलं नाही. कारण दया समाज शांती त्याची देवा व्यवस्थी. बाबा दयाळू होते. दुसरा राहायचा तर त्याला राग आला तर बाबांनी आपल्याला नियमा दिले राग आणि आणि बाबा घरी निघून गेले. अशी ही बाबाची जाती आहे. आपण आहोत एखादा आपल्याला काही म्हणून गेला तर त्याच्यावर खूप राग आणतो, खूप तो मानतो आणि मग रागाच्या बळात काय होईल की काही गॅरंटी नाही, काही गॅरंटी नाही. म्हणून बाबा म्हणत अहंकार मत राहता मी तुझी भला तेरा भला तू सोच अपने मत में किसका है जग में चला. अरे रावण सर की सूर्य की मुंडी जमीन में घुस गई. हर जिंदगी का नाच हुआ, हर जिंदगी का नाच हुआ. अब क्यों रो रहा, अब तो साधले नहीं तो जन्म बीतता गया गया कामचे गेला. असे आम्ही पाहत आलो. आम्ही अहंकार वाले लोक गेले, अभिमान वाले गेले, कोटी गेले पता लागला नाही. हा मार्गच आहे. हा दैवशक्तीचा मार्ग आहे. हा जागृतशक्तीचा मार्ग आहे. या जागृतशक्तीला आपल्याजवळ दैवशक्तीला आपल्याजवळ ठेवण्यासाठी बाबाने दिलेल्या तत्वशब्द नियमाचा पालन करणे फार महत्वाचं आहे. म्हणून बाबांना दिलेल्या तत्वशब्द नियमाचा पालन करणे आपलं जीवन सुखरूप बनवणे आहे. बोलायचं बरं असते बरोबर झालेला महत्व आहे. म्हणून मी इथं बोलणं पुष्कळ आहे.
मार्गदर्शनाजवळ गट्टे खूप राहतात. ते गट्टे फोडता फोडता दूर होऊन जाईल. म्हणून बाबांना दिलेल्या तत्वसंधानाचा पालन करा. मी पालन करण्याचा प्रयत्न करीन. एवढेच बोलून आपले शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार. जाता जाता सूर्य उगवला नसता तर प्रकाश दिसला नसता. सूर्य उगवला नसता तर प्रकाश दिसला नसता आणि नदी नाले नसते तर समुद्र दिसला नसता. हा महासागर आहे. हा बाबांना तयार खेळून ठेवलेला आहे. थोडं थोडं सेवक जमले आणि हा महासागर भरलेला आहे. म्हणून नदी नाले नसते तर समुद्र दिसला नसता आणि महान त्यागी बाबा भीमदेवजी जन्माला आले नसते. महान त्यागी बाबा भीमदेवजी जन्माला आले नसते तर हा मानव धर्म आपल्याला मिळाला नसता. हा मानव धर्म आपल्याला मिळाला नसता. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार.